झी समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय। देशभरातल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या आयुष्यात नेहमी सामाजिक बांधिलकी ते जपत आलेत। भारतातल्या सर्वात मोठ्या माध्यम समूहात त्यांनी हजारो तरुणांना रोजगार दिलाय। शिक्षण क्षेत्रातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे। पाहूया डॉक्टर सुभाष चंद्रा यांचा प्रेरणादायी प्रवास। भारताच्या मीडिया क्षेत्रातील सम्राट डॉक्टर सुभाष चंद्रा। देशातील पहिलं खासगी टीव्ही चॅनल सुरू करण्याचं श्रेय जातं ते डॉक्टर सुभाष चंद्रा यांना। डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी देशात अब्जावधी डॉलर्सच्या मनोरंजन उद्योगाचा पाया घातला। त्यांची कहाणी म्हणजे आर्थिक उदारीकरणाच्या काळामध्ये देशात झालेल्या मोठ्या बदलाचं एक उदाहरण आहे। 1992 मध्ये जेव्हा एखाद्या खासगी वाहिनीची कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं, त्यावेळी त्यांनी पहिली खासगी वाहिनी झी टीव्ही सुरू केली। मनोरंजन विश्वात दूरदर्शन हेच प्रभावी साधन मानलं जात होतं। मात्र डॉक्टर सुभाष चंद्रा यांचा खासगी वाहिनी सुरू करण्याचा निर्णय तांत्रिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत धाडसी मानला गेला। त्यांच्या पुढाकारानंतर भारतात माध्यम क्षेत्र विकसित झालं। आज या क्षेत्रात 50 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळालाय। डॉक्टर सुभाष चंद्रा यांचा झी हा ब्रँड आता जागतिक स्तरावर ओळखला जातोय। 190 देशांमध्ये झी नेटवर्क पोहोचलाय। सबसे पहली बात तो ये है कि जी का बड़ा ब्रांड मैंने नहीं बनाया, जो व्यूअर्स हैं मेरे उन्होंने बनाया। जिस समय जो रिस्क लिया, पहला रिस्क शायद छोटा था, लेकिन उस समय के हिसाब से मेरे लिए वो सबसे बड़ा रिस्क था। रिस्क की जब परिभाषा गिनोगे आप, उसकी डेफिनेशन करोगे, व्हाट इज द रिस्क? रिस्क हैज टू बी मच बिगर देन योर कैपेबिलिटी एंड योर कैपेसिटी, देन ओनली इट इज रिस्क। वयाच्या 15व्या वर्षी डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी त्यांचं शिक्षण अर्ध्यावरच थांबवलं। कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती, त्यामुळे वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी धान्याचा व्यापार सुरू केला। 1980 मध्ये डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी एसएल पॅकेजिंग कंपनी सुरू केली। 1981 मध्ये एसएल प्रो पॅक कंपनीची स्थापना केली। या कंपनीत पहिल्यांदा ट्यूब लाईट्सची निर्मिती करण्यात आली। त्यानंतर 1992 मध्ये सुभाष चंद्रा यांनी भारतातील पहिली खासगी वाहिनी झी टीव्ही सुरू केली। सुभाष चंद्रांनी त्यांच्या आजोबांनी दिलेली शिकवण नेहमीच पाळली। कधी घाबरू नका, दिलेला शब्द मोडू नका आणि खरेपणाचा मार्ग सोडू नका, हे 3 मौल्यवान संदेश ते आयुष्यभर पाळत आले। डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी शून्यातून विश्व निर्माण करत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। एस्पिरेशंस ऐसी करिए जो कि सात्विक हो। सात्विक से मतलब ये नहीं कि मैं कहूँगा कि वो धार्मिक सात्विक, वो ऐसी हो जो लेजिटिमेट हो मेरी, जिसका मैं डिज़र्व करता हूँ, वो इच्छाएं रखिए। तो एस्पिरेशंस वैसे ही बनाइए। इसलिए कहावत है एक, साईं इतना दीजो मति मूड समाए, मैं भी भूखा ना रहूं साध न भूखा जाए। साध से मतलब ये नहीं कि साधु, मेरी जो लेजिटिमेट इच्छा है, मेरी जो साध है, जो मेरी डिज़ायर्स हैं, वो लेजिटिमेट अगर हैं वो पूरी होनी चाहिए। Otherwise, so there is no end to any desires. झी कुटुंबात हजारो लोकांना थेट रोजगार मिळालाय। सुभाष चंद्रा देशातील 52,000 एकल विद्यालये चालवतात। या विद्यालयात दुर्गम भागातील मुलं दर्जेदार शिक्षण घेतात। पायाभूत सुविधा, शिक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रातही सुभाष चंद्रा यांचं भरीव योगदान आहे। राजकीय क्षेत्रातही सुभाष चंद्रा यांनी त्यांचं बहुमूल्य योगदान दिलंय। त्यांच्या योगदानाची भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली आहे। जागतिक टेलिव्हिजन मधील सर्वात प्रतिष्ठित सन्मान मानला जाणारा आंतरराष्ट्रीय एमी डायरेक्टरेट पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत। दूरदृष्टी, जोखीम घेण्याचं कौशल्य आणि दीर्घकालीन विचारसरणी यांचा अनोखा मिलाप त्यांच्याकडे आहे। भारतीय टीव्ही उद्योगाचा विस्तार, मीडिया उद्योगातील नवीन संस्कृती आणि प्रेक्षकांच्या आवडी या साऱ्यांवर आजही त्यांच्या निर्णयाचा परिणाम दिसून येतो। प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय असेल तर सर्व काही शक्य होऊ शकतं, हे सुभाष चंद्रा यांनी जगाला दाखवून दिलंय।